नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि नुकतंच आपलं शेड्यूल रिलीज झालेलं आहे. सीईटी सेलने ते रिलीज केलेलं आहे. आपली एक्झाम कधी आहे ते सुद्धा आपल्याला माहिती झालेलं आहे. पण परीक्षा त्यासाठी आपण जे परीक्षा फॉर्म भरतोय ते कधीपासून सुरू होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपली जी बॅच आहे ती येत्या 8 डिसेंबरपासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि समोर जाऊन प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच तयारी लागा आणि आजच एनरोल करा. कारण काहीच दिवस शिल्लक आहे MCA CET ला आणि आता आपल्याला व्यवस्थितपणे अ, चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि पास व्हायचा आहे, चांगला कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे. त्यामुळे नक्कीच आपल्याला एका पॅटर्ननुसार जावं लागेल आहे. त्यामुळे कशा पद्धतीने अभ्यास करायचा, एकंदरीत कोणते जे आपले सिलेबस आहे त्यानुसार कसा अभ्यास करायचा हे सगळं आपण या बॅचमध्ये अभ्यास करणार आहोत. त्यामुळे नक्की नक्की याचा फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. चला तर मग एक्सपेक्टेड डेट्स पाहून घ्या. आपले जे डेट्स अनाऊन्स झालेले आहेत, शेड्यूल जो आलेला आहे तो नोव्हेंबरमध्ये आलेला आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर रजिस्ट्रेशनचे जे फॉर्म्स आहेत ते आमच्या माहितीप्रमाणे जानेवारी 2026 यामध्ये सुरू होणार आहेत. त्याच्या पहिल्या वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये ते सुरू होऊन जातील आहे. आणि त्याचे ॲडमिट कार्ड जे आहेत ते 10 दिवसापूर्वी येईल. म्हणजे 30 तारखेला आपली एक्झाम असणार आहे, तर 20 तारखेला आपली ॲडमिट कार्ड्स आलेले असणार आहेत. ठीक आहे. आपली एक्झाम डेट आहे 30 मार्च 2026 आणि ॲडमिट कार्ड येतील आहे 20 मार्च 2026 या तारखेला. ठीक आहे. तर आपल्याला माहितीच आहे, आपल्याला 4 सब्जेक्ट्स आहे: मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर अँड कॉन्सेप्ट, लॉजिकल ॲबिलिटी आणि जनरल इंग्लिश. ठीक आहे. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्सचे आपले 30 प्रश्न विचारणार आहे 60 मार्कांसाठी. कम्प्युटर कॉन्सेप्ट आपल्याला विचारणार आहे 20 प्रश्न 30 मार्कांसाठी, सॉरी 40 मार्कांसाठी. लॉजिकल अबिलिटी आपल्याला विचारणार आहे 30 क्वेश्चन 60 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिश आपल्याला विचारणार आहेत 20 क्वेश्चन 40 मार्कांसाठी. एकूण 100 क्वेश्चन असणार आहेत 200 मार्कांसाठी. हे आपल्याला माहितीच आहे. ठीक आहे. तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला अभ्यास करायचा अल्जेब्रा, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, सेट थेअरी, कॅल्कस, डिफरन्शियल इक्वेशन, वेक्टर, टिग्नोमेट्री, प्रॉबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक, अरिथमॅटिक, है ना, हे सगळं इथे आपल्याला अभ्यास करायचं आहे. त्यावरचे 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत आणि 60 मार्कांसाठी ते असणार आहे. थोडं मॅथमॅटिक्स हार्ड असतं, पण थोडं प्रॅक्टिस केलं की ते बरोबर येतं. त्यामुळे आपण या बॅचमध्ये 30 पैकी ॲटलिस्ट 28 प्रश्न तरी बरोबर करण्याचा प्रयत्नात असणार आहोत. 30 पैकी 30 पण करूया, पण जास्तीत जास्त 28 किंवा 29 आपण करणार आहोत. ठीक आहे. कारण एखादं एक दोन ना असं राहतोच खूप हार्ड, जो आपल्याला हे करतो, पण जास्तीत जास्त आपण करणार आहोत. त्यानंतर अॅनालिटिकल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंगमध्ये आपल्याला लॉजिकल रिझनिंग आणि क्वांटिटिव्ह रिझनिंग अशा पद्धतीचे दोन दिलेले आहे आणि यामधलेच प्रश्न ते विचारणार आहेत. तर त्यामुळे ते पद्धत त्या कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातात किंवा मग काय एकंदरीत पेपर येतो किंवा कशा पद्धतीने लॉजिकल रिझनिंगचा अभ्यास करायचा, हे सगळं आपण अभ्यास करणार आहोत आपल्या बॅचमध्ये. ठीक आहे. त्यानंतर आहे जनरल इंग्लिशमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे इडियम्स अँड फ्रेजेस, सिनोनियम्स, रिडिंग कम्प्रेशन, एक्सपान्शन ऑफ एन आयडिया, जम्बल सेंटेन्स, चॉईस ऑफ अप्रोप्रिएट वर्ड्स, ॲब्रिगिंग सेंटेन्स, पॅराग्राफ, हे सगळं आपल्याला इथे सिलेबसमध्ये आहे आणि एकंदरीत त्यानुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर शेवटचं आहे कम्प्युटर अवेअरनेस आणि त्यामध्ये आपण कम्प्युटर बेसिक्स, डेटा रिप्रेझेंटेशन, कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर लँग्वेज, फ्लो चार्ट अँड अल्गोरिदम, फंडामेंटल ऑफ ऑपरेटिंग सिस्टम आणि बेसिक इंटरनेट जो आहे ते कम्प्युटर अवेअरनेसमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे. एकंदरीत सिलेबस आहे जो आपल्याला पूर्ण कव्हर करायचा आहे येत्या महिन्यांमध्ये, कारण 30 मार्चलाच आपला पेपर असणार आहे. तर ॲडमिशन महाराष्ट्र MCA CET एक्झामसाठी आपण ओपन केलेली आहे. न्यू बॅच आपण 8 डिसेंबरपासून सुरू करतो आहे. मोड असणार आहे ऑनलाईन, ग्लोबल ऑनलाईन ॲपवर आपण ते करतो आहोत. आणि दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, जे दिले आहे. आणि याची जी फीज आहे ती 4,000 रुपये असणार आहे.
आणि स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रिंटेबल फॉर्ममध्ये नोट्स मिळतील, आणि त्यानंतर लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळतील. सोबतच फ्री मॉक टेस्ट मिळणार आहे. मॉक टेस्ट म्हणजे टेस्ट असते, सिलेबस नुसार टेस्ट असते, फुल मॉक टेस्ट. किंवा मग तुमचा जो पेपर आहे एकंदरीत तुम्हाला जर का लॉजिकल रिझनिंगचा हवा आहे तर तसे पण मॉक टेस्ट त्याच्यामध्ये असतात आहे. त्यानंतर 2000+ MCQs दिले जातील प्रॅक्टिससाठी. रेकॉर्डेड लेक्चर्स दिले जातील. जर का तुमचं एखादी लाईव्ह लेक्चर मिस झालं तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. त्यानंतर बॅच डिटेल्समध्ये तुम्हाला सांगू इच्छिते की आपला जो मीडियम आहे, इंग्लिश आपण भाषेमध्ये पण करतो आहे आणि मराठी भाषेमध्ये. ठीक आहे, टोटल लेक्चर जे आहे ते तुमच्या याच्यानुसार होणार आहे 2 ते 3. ठीक आहे. त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स म्हणजे की जर का लाईव्ह लेक्चर तुम्ही अटेंड नाही केला तर तुम्हाला लगेचच रेकॉर्डेड लेक्चर मिळणार आहे त्या विषयाचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली बॅच सुद्धा आपण डिझाईन केलेली आहे आणि येत्या 8 डिसेंबरपासून आपण ते सुरू करतो आहोत. आणि ॲप्लिकेशन डेट नक्कीच जानेवारीच्या पहिल्या वीकमध्ये सुरू होऊन जातील. त्यामुळे आपल्याला अभ्यासाला लागायला हवे, कारण काहीच दिवस शिल्लक आहे. एकंदरीत 4 महिने आपल्याकडे बाकी आहेत. 30 मार्चला 2026 या तारखेला आपला पेपर आहे. आणि पूर्ण कोर्स सुद्धा आपल्याला अभ्यास करून छानपैकी 100 क्वेश्चनपैकी आपल्याला ॲटलिस्ट 80 90 क्वेश्चन्स तरी पूर्णपणे आपले व्यवस्थित आले तर आपण एकंदरीत छान कॉलेज मिळवू शकू. तर नक्कीच अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके एव्हरीवन, थँक्यू सो मच. जर का तुम्हाला जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.